ऐतिहासिक मोहरम उत्सवाला अंधारातील स्थापनेला जबाबदार कोण? महावितरण, 2 ट्रस्ट की वक्फ बोर्ड? 12 इमाम कोटला येथे भाविकांचा तीव्र उद्रेक. जाब विचारताच वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांचे पलायन. अहिल्यानगर शहराची ऐतिहासिक परंपरा असलेल्या मोहरम उत्सवाला महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे मोठे गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत पूर्वकल्पना देऊनही 5व्या मोहरमची 12 इमाम कोटला येथील मुख्य स्थापना प्रशासकीय नाकर्तेपणामुळे चक्क अंधारात करावी लागली. यामुळे भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सध्या हा ऐतिहासिक उत्सव 2 ट्रस्टच्या वादामुळे वक्फ बोर्डच्या नियंत्रणाखाली आहे. ऐन स्थापनेच्या वेळीच वीज गायब झाल्याने हा गंभीर अवस्थेला जबाबदार कोण? महावितरण, दोन्ही ट्रस्ट की वक्फ बोर्ड? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. उपस्थित वक्फ बोर्डच्या जबाबदार अधिकाऱ्याला पत्रकारांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता उत्तर देण्याऐवजी या अधिकाऱ्याने थेट घटनास्थळावरून पलायन केले. प्रशासनाच्या बैठकीतील मागण्या केराच्या टोपलीत टाकणाऱ्या महावितरणावर आणि पळकुट्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याची मागणी शहरातील मोहरम कमिटी व भाविकांनी केली आहे.